आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध बनवणार आहोत। कोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा असेही म्हणतात। हे दूध काही वेळासाठी चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलं जातं। असं म्हणतात की त्यामुळे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते आणि शरीरातले काही आजार असतील तर तेही दूर होतात। चला तर ह्या पारंपरिक पद्धतीने मसाला दूध कसं बनवायचं आपण ते पाहूयात। ह्या मसाला दुधामध्ये भरपूर सारे पौष्टिक गोष्टी आपण टाकलेल्या असतात। जसंच पॅनमध्ये मी थोडेसे काजू 10 बदाम आणि 10 पिस्ता थोडेसे ड्राय रोस्ट करून घेतले। खूप जास्त ह्याला रोस्ट करण्याची गरज नाही। थोडेसे हलकेसे गरम झाले की गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर त्याला मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं। त्यामध्येच 2 ते 3 विलायची ॲड करायची। विलायचीचा फ्लेवर मसाला दुधामध्ये खूप छान लागतो। आणि सोबतच 4 चमचे मिल्क पावडर ॲड केली होती। मसाला दुधामध्ये मिल्क पावडर ॲड केल्यामुळे दूध लवकर आळून येतं आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान होतं। थोडेसे केशरच्या काड्या आणि थोडीशी हळद, ही हळद ॲड केल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती दुधाची वाढते आणि दूध आणखीनच जास्त पौष्टिक बनतं। ह्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं। खूप जास्त बारीक फाईन पावडर बनवायची नाही। दूध पिताना ड्रायफ्रूटचे दाणे आपल्या तोंडाला लागले पाहिजेत अशा प्रकारे आपण बारीक करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये तुम्ही त्याची पावडरची कन्सिस्टन्सी बघू शकता। ही मसाला दुधाची पावडर तुम्ही कोणत्याही अशा एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये 2 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता आणि कधी पण मुलांना जर इच्छा असेल तेव्हा तुम्ही झटपट हे मसाला दूध बनवू शकता। चला आता कोजागिरी विशेष दूध बनवूयात। ह्यासाठी मोस्टली आपण फुल फॅट मिल्कच वापरायचं, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त क्रीम असते। त्यामुळे दूध लवकर छान घट्टही होतं आणि आपल्याला पितानाही फुल फॅट मिल्क छान लागतं। ह्या ठिकाणी मी गोकुळचं 1 लिटर फुल फॅट मिल्क वापरलं होतं। दूध चांगलं बॉईल करून घ्यायचं। त्याला 10 ते 15 मिनटं बॉईल करायचं। दूध आलवण्याची बिलकुलही गरज नाही। जसं जसं दूध बॉईल होतं तर बाजूला आलेली साय काढून चमच्याच्या साह्याने वापस दुधामध्ये ॲड करायची आणि त्याला मिक्स करायचं। 1 लिटर दूध चांगलं 10 मिनटं बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी साखर ॲड करायची। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। साखर ॲड केल्यामुळे दूध परत थोडंसं पातळ होतं, परंतु जसंच आणखीन 5-10 मिनटं आपण त्याला बॉईल करून घेतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बनवलेला दुधाचा मसाला आहे तो ॲड करायचा। 1 लिटरसाठी मी 4 छोटे चमचे मसाला ॲड केला होता। दुधाचं प्रमाण जास्त असेल तर आपण जास्त मसाला ॲड करायचा। त्यानंतर त्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं। कोणत्याही गाठी झाल्या नाही पाहिजे, कारण मसाल्यामध्ये आपण थोडीशी मिल्क पावडर ॲड केली होती। जसंच 2 मिनटं बॉईल होतं तुम्ही बघू शकता दुधाचा रंग बदलला आहे, कारण आपण मसाल्यामध्ये हळदही ॲड केली होती आणि केशरसुद्धा। त्यामुळे आता परत आपल्याला काहीच ॲड करण्याची गरज नाही। फक्त वरच्या साईडनी थोडीशी चारोळी ॲड केली। मसाला दूध पिताना चारोळी दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते। हे कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध खूप जास्त घट्टही नसतं, त्यामुळे बरोबर व्यवस्थित सगळं बॉईल झाल्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि त्याला एक 10 ते 15 मिनटं चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आणि नंतर घरातल्यांसाठी सर्व करायचं। थँक्यू।